मातंग समाजाच्या प्रगतीसाठी आरटीचा भव्य उपक्रम 21 जूनच्या कार्यक्रमाच्या नियोजन बैठकीत जनजागृतीचा निर्धार। मातंग समाजातील विद्यार्थी, युवक युवती, उद्योजक आणि समाज बांधवांना शिक्षण, रोजगार, कौशल्य विकास आणि व्यवसाय क्षेत्रात नवे मार्ग उपलब्ध करून देण्यासाठी अण्णाभाऊ साठे संशोधन व प्रशिक्षण संस्था आरटी, मुंबई यांच्या वतीने रविवार दिनांक 21 जून 2026 रोजी आयोजित करण्यात आलेल्या भव्य मार्गदर्शन व सत्कार कार्यक्रमाच्या नियोजनासाठी सर्किट हाऊस कसबा बावडा येथे महत्त्वपूर्ण बैठकीचे आयोजन करण्यात आले। या बैठकीत समाजाच्या सर्वांगीण विकासासाठी आरटीच्या विविध योजनांची माहिती तळागाळापर्यंत पोहोचविण्याचा निर्धार करण्यात आला। बैठकीच्या अध्यक्षस्थानी मातंग समाजाचे ज्येष्ठ नेते मान्य शामराव शेंडगे होते, तर आरटीचे प्रकल्प व्यवस्थापक माननीय अनिल वारे हे प्रमुख मार्गदर्शक म्हणून उपस्थित होते। त्यांनी आरटीच्या माध्यमातून राज्यभर राबविण्यात येणाऱ्या विविध प्रशिक्षण, कौशल्य विकास, स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन, उद्योजकता विकास तसेच शासकीय योजनांबाबत सविस्तर माहिती दिली। यावेळी बोलताना अनिल वारे म्हणाले की समाजातील अनेक विद्यार्थी व युवकांना योग्य माहिती आणि मार्गदर्शनाच्या अभावामुळे उपलब्ध संधीपासून वंचित राहावे लागते। आरटीच्या माध्यमातून समाजातील प्रत्येक घटकापर्यंत शासनाच्या योजना, प्रशिक्षण उपक्रम आणि रोजगाराच्या संधी पोहोचवण्याचे काम सुरू असून कोल्हापूर येथे आयोजित करण्यात आलेला हा कार्यक्रम समाजासाठी अत्यंत उपयुक्त ठरणार आहे। रविवार दिनांक 21 जून रोजी धैर्यप्रसाद हॉल, ताराबाई पार्क, कोल्हापूर येथे सकाळी 9 ते सायंकाळी 7 या वेळेत होणाऱ्या या विशेष कार्यक्रमामध्ये स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन, करिअर विकास, उद्योजकता व व्यवसाय मार्गदर्शन, शासकीय योजनांची माहिती, गुणवंत विद्यार्थी सत्कार तसेच विविध क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणाऱ्या व्यक्तींचा गौरव करण्यात येणार आहे। त्यामुळे कोल्हापूर जिल्ह्यासह परिसरातील मातंग समाजातील जास्तीत जास्त विद्यार्थी, युवक युवती, पालक आणि समाज बांधवांनी या कार्यक्रमाचा लाभ घ्यावा असे आवाहनही यावेळी करण्यात आले। बैठकीची प्रस्तावना व स्वागत निमंत्रक तथा मुख्याध्यापक गोपालराव साठे यांनी केले। त्यांनी कार्यक्रमाच्या आयोजनाबद्दल उद्देश स्पष्ट करताना समाजातील होतकरू विद्यार्थ्यांना दिशा देण्यासाठी अशा उपक्रमांची आवश्यकता असल्याचे सांगितले। यावेळी आरटीचे प्रकल्प व्यवस्थापक मान्य अनिल वारे तसेच कराड येथील निवृत्त मुख्याध्यापक मान्य गुणवंत साठे यांचा पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला। तसेच लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या फकीरा कादंबरीतील नायक फकीरा राणोजी साठे यांचे थेट वंशज मान्य सौरभ साठे यांचाही विशेष सन्मान करण्यात आला। सौरभ साठे यांनी उपस्थितांना संबोधित करताना समाजातील युवकांनी शिक्षण, स्पर्धा परीक्षा, व्यवसाय आणि उद्योजकता क्षेत्रात मोठी स्वप्ने पाहून त्यासाठी प्रयत्न करण्याचे आवाहन केले। समाजाच्या उन्नतीसाठी शिक्षण हेच सर्वात प्रभावी माध्यम असल्याचे त्यांनी नमूद केले। बैठकीत बाजीराव नाईक, राजू घाटगे, सौरभ साठे वाटेगाव, रामचंद्र करांडे, दीपक सकटे, अशोकराव गायकवाड, शैलेश भोसले, रोशन तहसीलकर, दिलीप भाले, माजी जिल्हा परिषद सदस्य महेश चौगले उचगाव, वसंत माने, ज्ञानेश्वरी माने बाचणी करवीर, प्रतिभा हेगडे, रुपाली चव्हाण पत्रकार, कमल भिंगारदेवे, भिकाजी लोखंडे, अशोक आळतेकर, श्रीकांत पाठोळे, अरुण निंबाळकर, राजू मोहिते, राम आवळे आदींनी मनोगते व्यक्त केली। सर्व वक्त्यांनी कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी गावागावात जनजागृती करण्याचा निर्धार व्यक्त केला। बैठकीच्या शेवटी ज्येष्ठ नेते मान्य बाजीराव नाईक यांनी आभार प्रदर्शन केले। त्यानंतर मुख्याध्यापक गोपालराव साठे यांनी उपस्थितांसाठी चहापान व अल्पोपहाराची व्यवस्था केली। उत्साहपूर्ण वातावरणात आणि समाज हिताच्या विविध विषयांवर सकारात्मक चर्चा करत बैठक यशस्वीरित्या संपन्न झाली। मातंग समाजातील विद्यार्थी, युवक आणि होतकरू घटकासाठी दिशा देणारा हा कार्यक्रम कोल्हापूर जिल्ह्यातील सामाजिक, शैक्षणिक आणि आर्थिक विकासाच्या दृष्टीने महत्त्वपूर्ण ठरणार असल्याचा निर्धार यावेळी उपस्थितांनी व्यक्त केला।
वेदिका न्यूजसाठी शिवाजी चव्हाण, कोल्हापूर.